Hello everyone, welcome to my YouTube channel Chartered Education Hub. Students, काल 17 फेब्रुवारीला MPSC राज्यसेवेची प्रिलिम्स एक्झाम झाली. ठीक आहे. सो ती एक्झाम मी पण दिली होती स्टुडंट्स. तो मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये माझा सेल्फ गिवन जो मी स्वतः एक्झाम दिल्यानंतरचा जो अनालिसिस आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. स्टुडंट्स, काल मी जो व्हिडिओ तुम्हाला दिला त्याच्यामध्ये मी पेपर 1चा अनालिसिस तुमच्याशी डिस्कस केला की पेपर 1 कसा आला होता जनरल स्टडीजचा, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते आणि काय अटेम्प्ट्स तुमचे चांगले मानले जातील की मिनिमम तुमचे तेवढे अटेम्प्ट्स असतील तर तुम्ही सेफ आहात, म्हणजे मॅक्झिमम ॲक्युरसीने. ठीक आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत स्टुडंट, कालच एक्झाम झाली त्याच्यामध्ये जो पेपर 2 होता, ठीक आहे, ज्याला आपण सीसॅट या नावाने ओळखतो, ठीक आहे, त्याचं आपण आता डिस्कशन करणार आहोत. हा माझा सेल्फ गिवन एक्झाम अनालिसिस आहे स्टुडंट. तर तुम्ही काय कसा पेपर अटेम्प्ट करायला हवा होता, किती प्रश्न ॲटलिस्ट अटेम्प्ट ॲक्युरसीने करायला पाहिजे होते, तर तुमचं जे चान्सेस आहेत मेन्ससाठीचे ते वाढतील, ते आपण आता डिस्कस करूया. तर पुढे जाण्याआधी स्टुडंट्स माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चार्टर्ड एज्युकेशन हब आणि बेल आयकनला जरूर प्रेस करा सो दॅट कोणताही इम्पॉर्टंट व्हिडिओ जर का मी टाकला तर तुमच्यापर्यंत तो लवकरात लवकर पोहोचेल आणि आपल्या मॅक्झिमम फ्रेंड्ससोबत हे चॅनल शेअर करा. तर चला पुढे जाऊया स्टुडंट्स. सगळ्यात आधी कालचा जो सीसॅटचा पेपर आलेला स्टुडंट्स, ठीक आहे, तो पेपर 200 गुणांचा होता. ठीक आहे, 200 मार्क्सचा होता आणि त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स होते ते 80 क्वेश्चन्स होते. म्हणजे एका प्रश्नाला अप्रॉक्सिमेटली जर आपण कॅल्क्युलेट केलं, ठीक आहे, 2.5 मार्क होते. ठीक आहे, 2.5 मार्कांचा एक प्रश्न होता. ठीक आहे, आणि ते 5 क्वेश्चन्स जे डिसिजन मेकिंगचे आलेले ते सोडले तर बाकी सगळ्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग होतं. ओके, तर तुम्हाला हा सर्व विचार करून हा पेपर अटेम्प्ट करायचा होता. दुसरी गोष्ट, जो कालचा सीसॅटचा पेपर आला होता स्टुडंट्स, तो खूप इझीही नव्हता आणि थोडासा डिफिकल्ट वाटला काही स्टुडंट्सना, पण तो एक मॉडरेट टू डिफिकल्टच्या रेंजमध्ये होता. बरेचसे क्वेश्चन्स मॉडरेट लेवलचे होते आणि काही क्वेश्चन्स डिफिकल्ट होते. सो जेवढे पण स्टुडंट्स जे माझ्या सेंटरवर होते ज्यांनी पेपर दिला त्यांना तो एक मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलमध्ये वाटला. तर चला डिस्कस करूया की कशा कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि कोणत्या कोणत्या टॉपिकमधनं किती प्रश्न आले होते. सगळ्यात आधी जे पहिले 50 प्रश्न होते स्टुडंट्स, मी सिरियली तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही बुकलेट ओपन केलीत क्वेश्चन्सची जे प्रश्नसंच, पहिले 50 क्वेश्चन स्टुडंट्स उत्तरावर आधारित होते. ठीक आहे, तुम्हाला पॅसेज दिला होता. ठीक आहे, आणि त्या उत्तरावर तो पॅसेज तुम्हाला वाचून त्याच्यावर प्रत्येकी 5 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते. हे उत्तरे स्टुडंट्स वेगळ्या वेगळ्या फील्डमधले होते. ठीक आहे, जसं की पहिला उत्तरा होता त्याचं हेडिंग होतं सती विरोधी कायदा 1987. ठीक आहे, सो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला डिटेल्स दिलेले. त्याच्यानंतर 2 पॅसेजेस असे होते स्टुडंट्स जे की सायन्सवर आधारित होते. एक घनता या टॉपिकवर आधारित होता आणि दुसरा सायन्सचा जो होता उतारा तो डाल्टनचा जो अणुसिद्धांत होता त्याच्यावर आधारित होता. तर आणि जे बाकीचे उत्तरे होते स्टुडंट्स ते वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवरती होते. जसं की मराठीमधले टॉपिक होते. एक टॉपिक होता की कचऱ्यापासून कमवा. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पॅसेज असा होता की जो पूर्ण इंग्लिशमध्येच होता ज्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन नव्हतं. बाकीच्या सगळ्या पॅसेजेसचं मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेशन आणि इंग्लिशमध्ये सुद्धा, म्हणजे ज्या मुलांना मुलींना मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे ते मराठीमध्ये वाचून सॉल्व्ह करू शकत होते. ठीक आहे, पण एक पॅसेज असा होता, तो शेवटचा पॅसेज होता ज्याच्यामध्ये पूर्ण इंग्लिशमध्ये होतं. ठीक आहे, त्याचं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन नव्हतं. सो पहिले 50 प्रश्न स्टुडंट्स पूर्णपणे पॅसेजवर आधारित होते, म्हणजे तुम्ही पॅसेज वाचून त्याची उत्तरं देऊ शकत होता. जे नंतर ते एक प्रश्न क्रमांक 51 पासूनचे जे पुढचे प्रश्न होते स्टुडंट्स अराउंड 75th क्वेश्चन पर्यंत हे लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स किंवा तुम्ही असं म्हणू शकता की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स याच्यावर आधारित होते. ठीक आहे, पण
या दोन्ही जरी टॉपिक मधनं क्वेश्चन आले असले तरी जो पेपर मी सॉल्व्ह केला मला त्याच्यात असं जाणवलं की लॉजिकल रिझनिंगवर त्यांचा जास्त भर होता. म्हणजे रिझनिंगचे क्वेश्चन जास्त आलेले स्टुडंट्स कम्पेअर्ड टू क्वांट किंवा मॅथ्सच्या कंपॅरिझनमध्ये. आणि जे रिझनिंगचे क्वेश्चन आलेले ते लॉजिकल खूप होते. म्हणजे तुमच्याशी मी काही क्वेश्चन डिस्कस करू इच्छिते की 3 विधाने आहेत त्याच्यामधला निष्कर्ष निवडा. म्हणजे सिलॉजिझमवर क्वेश्चन आले होते. ब्लड रिलेशन म्हणजे आपली जी नाती त्याच्यावर क्वेश्चन आले होते. ठीक आहे. त्यानंतर आकृत्यांवर बेस्ड क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर तुम्हाला असा मोठा एक सेंटेन्स दिला होता, एक वाक्य दिला होता, त्याच्यामध्ये 2 गाळलेल्या जागा होत्या त्या भरायच्या होत्या. ठीक आहे. असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स होते. त्यानंतर कोडिंग डिकोडिंगवर क्वेश्चन्स होते जे की एकदम नवीन प्रकारचं कोडिंग डिकोडिंग होतं. ठीक आहे. काही क्वेश्चन्स मॅथ्सवर होते. त्यानंतर अशा प्रकारचे पण एक क्वेश्चन होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक परिस्थिती सांगितली आहे, एक सिच्युएशन सांगितली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला खाली 4 ते 5 ऑप्शन्स दिले आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला एक निवडायचं आहे. ठीक आहे. त्या सिच्युएशनवर आधारित. त्यानंतर असा एक क्वेश्चन आला होता की सर्व पर्याय अभ्यासून सर्वात जवळपास सारखी विचार प्रक्रिया वापरणारी जोडी निवडा. म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले, 4ही ऑप्शनमध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपच्या सिच्युएशन, वेगळ्या वेगळ्या टाईपच्या एक अवस्था असतील अशा वेगळ्या वेगळ्या टाईपच्या तुम्हाला सिच्युएशन दिलेल्या आणि तुम्हाला वाचून त्यातल्या कोणत्या 2 पर्यायामधली जी विचार प्रक्रिया आहे ती सेम आहे असं तुम्हाला ओळखायचं होतं. तर हे थोडेसे डिफिकल्ट होते क्वेश्चन स्टुडंट्स. या प्रश्नांची जर का तुम्ही घरातनं प्रॅक्टिस करून गेले असाल तर तुम्ही क्वेश्चन पटापट टाइम केले असतील. पण जे स्टुडंट्स अशा टाईपचे क्वेश्चन फर्स्ट टाइम बघत होते त्यांना विचार करायला थोडा वेळ लागत होता. कारण तुमचा वाचण्यामध्ये वेळ जातच होता, प्लस तुम्हाला कोणत्या 2 प्रश्नांची, कोणत्या 2 वाक्यांची विचारसरणी सेम असेल यासाठी डीपमध्ये जाऊन त्यांची विचारसरणी अभ्यासायला लागत होती. सो अशा टाईपचे क्वेश्चन स्टुडंट्स वेगळे होते. त्यानंतर अजून एक असा पण क्वेश्चन होता स्टुडंट्स जो की मी कॅट जी एक्झाम आहे, ठीक आहे, त्या एक्झाममध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जायचे. ठीक आहे. की तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले आहेत. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न वाचून दाखवते की अन्या, बन्या, दिन्या आणि विन्या यांनी वर्ग सोबत्यांसाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे आणि त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहीत आहे आणि प्रत्येकाने त्या संबंधाने प्रतिपादन केले आहे. जर त्यांच्यापैकी एक प्रतिपादन असत्य असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा. आणि ते 4ही जण एक एक स्टेटमेंट, एक एक वाक्य बोलत होते. म्हणजे पुस्तक कोणत्या तरी एकाच व्यक्तीकडे आहे आणि प्रत्येक जण काहीतरी स्टेटमेंट करतात, तर त्यातली एक व्यक्ती खोटं बोलते, बाकीचे तिघा खरं बोलतात. तर तुम्हाला अशी सिच्युएशन निवडायची होती ज्याच्यामध्ये ती एक व्यक्ती खोटं बोलते आणि बाकीचे तिघं खरं बोलतात आणि त्या कंडिशन सॅटिस्फाय होऊन तुम्ही ते बुक कोणाकडे आहे हे ओळखायचं आहे आणि ज्या व्यक्तीकडे ते बुक आहे त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन टिक करायचा होता. सो या प्रकारच्या प्रश्नामध्ये स्टुडंट्स थोडा जास्त वेळ जात होता स्टुडंट्सचा. त्यामुळे अशा प्रश्नांची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे. खरं तर 80 प्रश्नांसाठी जसं बघायला गेलं तर जे 80 प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते कालच्या पेपरमध्ये त्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला होता. 80 क्वेश्चन्ससाठी 2 तास म्हणजे 120 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिला होता. खरं तर 80 क्वेश्चनसाठी 120 मिनिट ही भरपूर आहेत, पण ज्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते त्याची लेवल थोडी हाय होती. काही नवीन टाईपचे क्वेश्चन्स होते. तर जोपर्यंत तुम्ही अशा क्वेश्चनची फॅमिलियर होत नाहीत असे क्वेश्चन्स तुम्ही पटापट स्पीडली नाही सॉल्व्ह करू शकाल. मी असं नाही म्हणते की सॉल्व्हच नाही करू शकाल, तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करू शकाल, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लॉजिक वापरून सॉल्व्ह करायचं होतं, पण ते टाइम कन्झ्युमिंग होते. सो कालच्या पेपरचा एक ओव्हरऑल अनालिसिस स्टुडंट्स आपण बघितला तर 80 प्रश्नांपैकी 65 ते 70च्या दरम्यान जर का तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केले असतील स्टुडंट्स सीसॅटच्या पेपरमध्ये, जो पेपर 2 आला होता कालच्या एक्झाममध्ये, तर तुमचा अटेम्प्ट सेफ अटेम्प्ट आहे स्टुडंट्स, किंवा आपण म्हणू शकतो की गुड अटेम्प्ट आहे. कारण एक क्वेश्चन 2.5 मार्क्सचा असेल. ठीक आहे. तर समजा तुम्ही 65 क्वेश्चन्स पण 100% ॲक्युरसीने अटेम्प्ट केलेत तर 65 × 2.5 म्हणजे तुम्ही मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता स्टुडंट्स 162.5. ठीक आहे. म्हणजे
जर तुम्ही 65 प्रश्न पण ॲक्युरेटली अटेम्प्ट केले असतील तर तुमचे मार्क्स होतात स्टुडंट 200 पैकी 162.5. ठीक आहे. सो मी असं नाही म्हणत की याच्यातच तुमचा अटेम्प्ट असायला पाहिजे. जर का तुमचा 70+ अटेम्प्ट असेल तरी खूप चांगली गोष्ट आहे, किंवा 65च्या जवळ जरी असेल तरी खूप चांगली गोष्ट आहे. माझं म्हणणं इतकंच आहे स्टुडंट की तुमची ॲक्युरसी मॅक्झिमम असायला हवी, आणि जितके तुम्ही जास्त ॲक्युरसीने जास्त प्रश्न सॉल्व्ह केले असतील तितके तुम्ही सेफ साईड आहात. पण तरीही जर तुमचा अटेम्प्ट थोडा जरी कमी झाला असेल तरी निराश होऊ नका स्टुडंट्स. लवकरात लवकर मेन्सचं प्रिपरेशन चालू करा, कारण जर का कट ऑफ थोडी पण खाली गेली, ठीक आहे, आणि तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला असं नको वाटायला की मी प्रिपरेशन चालूच नाही केलं. ठीक आहे. ज्यांनी आधीपासून चालू केलं त्यांच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण या अशा मोठ्या एक्झाम्सचं प्रिपरेशन खूप आधीपासूनच चालू करावं लागतं. आता मला तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मेन्शन करायची स्टुडंट्स हा व्हिडिओ एंड करायच्या आधी, की सीसॅटचे जे पेपर कालचा आलेला त्याच्यासाठी आता ज्या पुढच्या एक्झाम्स असतील ज्याच्यामध्ये सीसॅटमध्ये तुम्हाला डील करायचे की कसे तुम्ही मॅक्झिमम मार्क्स सिक्युअर करू शकता. म्हणजे असे बरेच स्टुडंट्स आहेत जे सीसॅटमध्ये मॅक्झिमम मार्क्स सिक्युअर करून प्रिलिम्स क्लिअर करतात. असे आपल्यासमोर अनेक एक्झाम्पल्स आहेत. पण असे स्टुडंट्स जे नाही क्लिअर करू शकत आहेत जास्त मार्क्स काढून, त्यांच्यासाठी ही टिप आहे स्टुडंट्स. तुम्हाला डेली जर तुम्ही कालच्या पेपरचा अनालिसिस बघितला तर 50 क्वेश्चन जर उत्तरावर असतील तर रोज तुम्हाला मराठी न्यूजपेपर वाचायचा आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही इंग्लिशही वाचू शकता जर का तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल नसाल तर. यानी काय होईल, आणि न्यूजपेपर वाचल्यावर त्याच्यातले जे डिफिकल्ट पॅसेजेस आहेत, डिफिकल्ट उतारे आहेत, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही कोणते क्वेश्चन पेपर जर का काढले असेल, प्रश्नसंच, प्रॅक्टिस सेट्स, त्याच्यातनं डेली ॲटलिस्ट एक तरी उतारा सॉल्व करा. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की वेळ लावून, टाइम लावून सॉल्व करा, कारण आता एक्झाम्स इतक्या डायनॅमिक होत चालल्यात की तुम्हाला प्रश्न करेक्टली सॉल्व करणं गरजेचं नाही आहे, तो लवकरात लवकर करेक्टली सॉल्व करणं गरजेचं आहे. कारण तुमचा दिलेल्या वेळेत प्रश्न पूर्णच झाले नाहीत सॉल्व करून तर तुम्हाला येत असून पण काही उपयोग नाही आहे. ठीक आहे. सो रोज न्यूजपेपर वाचा. जितकं जास्त हाय लेवल उतारा तुम्ही वाचाल आणि सॉल्व करायची प्रॅक्टिस कराल तितका तुम्हाला एक्झामला फायदा होईल. दुसरी गोष्ट स्टुडंट्स, जे लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्सचे क्वेश्चन आलेले, जे मी ॲग्री करते हे क्वेश्चन हाय लेवलचे होते, हे खूप इझी अजिबात नव्हते, हे मॉडरेट टू डिफिकल्ट होते. पण या क्वेश्चनशी कसं डील करावं या सर्वाची माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल स्टुडंट, चार्टर्ड एज्युकेशन हबवर. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, मी हे चॅनलमध्ये ज्या बाकीच्या गव्हर्नमेंट एक्झाम्स येतात, जसं की गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये बँक एक्झाम्स, ठीक आहे, बँक, SSC, रेल्वेच्या ज्या एक्झाम्स येतात, माझा 100% फोकस, त्यानंतर इन्शुरन्सच्या एक्झाम्स, माझा मॅक्झिमम फोकस स्टुडंट या एक्झाम्सवर आहे. ठीक आहे. मी MPSCचे व्हिडिओ आत्ता नवीन चालू केले आहेत, पण माझे या एक्झामसाठीचे व्हिडिओ ऑलरेडी माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत, तर तुम्ही जाऊन नक्की हे बघू शकता. आणि मी बँक, SSC या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी स्पेशली ॲप्टिट्यूडचे फ्री क्लासेस शिकवते स्टुडंट्स. ठीक आहे. ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला रिझनिंग आणि कॉन दोन्हीही मी अशा प्रकारे शिकवते की कोणताही क्वेश्चन काही सेकंदात नवीन ट्रिक्स वापरून तुम्ही कसे सॉल्व करू शकाल, याच्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील. ठीक आहे. कारण आता एक्झाम्स इतक्या डायनॅमिक होत चालल्यात की तुम्ही कोणत्याही यातल्या एक्झाम जरी पाहिल्यात, बँकेच्या, SSC, रेल्वे बघा किंवा MPSC, UPSC बघा, यासाठी तुम्हाला जे सीसॅटचे पेपर्स आहेत, ॲप्टिट्यूड आहेत, ते कमीत कमी वेळात 100% ॲक्युरेसीने मॅक्झिमम प्रश्न सॉल्व करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला ज्या ट्रॅडिशनल, ज्या आपल्या ओल्ड जुन्या मेथड्स आहेत त्या प्रकारे जर का तुम्ही सॉल्व कराल तर वेळ जास्त घेतो. पण जर का हेच प्रश्न तुम्ही नवीन ट्रिक्सनी, सपोज एखादा प्रश्न आहे नफा तोटा, ठीक आहे, प्रॉफिट लॉस या चॅप्टरवरून, ठीक आहे, तर तुम्ही तो आपल्या जुन्या मेथडनी, ओल्ड ट्रॅडिशनल मेथडनी जर तुम्ही तो प्रश्न सोडवायला 2 ते 3 मिनिट घेत असाल तर ज्या टेक्निक्स, ज्या ट्रिक्स मी तुम्हाला शिकवते या तुम्ही व्हिडिओ बघू शकता, किंवा मी अपकमिंग एक्झामसाठी पण ते व्हिडिओ आणणार आहे स्टुडंट्स. हेच क्वेश्चन, जो क्वेश्चन तुम्ही ट्रॅडिशनल मेथडनी 2-3 मिनिटात सोडता, तोच प्रश्न मी तुम्हाला 30 सेकंदात कसा सॉल्व करायचा 100% ॲक्युरसीने, 30 ते मॅक्झिमम 40, त्यापेक्षा जास्त मिनिट तुम्हाला नाही लागणार. आणि विदाउट युझिंग पेन अँड पेपर, जर का तो इझी लेवलचा असेल तर हे सगळे ट्रिक्स तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील स्टुडंट्स. तर तुम्ही नक्की माझे सर्व व्हिडिओ पहा, हे जे मी चॅप्टर वाईज टाकलेले आहेत. आणि मी पुढच्या काही दिवसातच तुमच्यासाठी लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्समध्ये, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये डिफिकल्ट क्वेश्चन ट्रिक्स वापरून कसे भराभर सोडवावेत, ठीक आहे, नवीन मेथड्सनी, आणि अपकमिंग एक्झाममध्ये जे नवीन टाईपचे क्वेश्चन विचारले जातात
त्याच्याशी कसं डील करावं आणि कशा प्रॉब्लेम्स क्लिअर कराव्या या सगळ्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये देईन स्टुडंट्स. तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टुडंट. आणि आमची वेबसाईट पण आहे स्टुडंट चाचड.com. ठीक आहे, तुम्ही या वेबसाईटला जरूर व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज जेवढा पण आमच्याकडे मटेरियल आहे तुम्हाला ॲट सिंगल पॉईंट इथे मिळेल. प्लस तुम्ही आमचं चाचड एज्युकेशन हब नावाचं अँड्रॉइड ॲप आहे स्टुडंट्स, त्यालाही तुम्ही व्हिजिट करून डाउनलोड करू शकता. आणि आमच्या चाचड.com अजून एक युनिक फीचर आहे स्टुडंट, ते असं की इथे तुम्हाला एक असे ब्लॉग्स आम्ही तयार केले की तिथे तुम्ही बाकीच्या स्टुडंटशी डिस्कशन्स करू शकता. ठीक आहे, सपोज चाचड.com तुम्ही आता MPSC एक्झामच्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स आहेत किंवा काही डिस्कशन करायचं आहे बाकी ॲस्पिरंट्स बाकी स्टुडंट्ससोबत, तर तुम्ही तिथे तुमचं अकाउंट बनवून तुम्ही तिथे पोस्ट करू शकता. ठीक आहे, तुम्ही एकमेकांशी चॅट करू शकता तुमचे काही डाऊट्स असेल. आणि जर तुम्हाला काही मला डाऊट्स विचारायचे असतील स्टुडंट, तर या व्हिडिओच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे तिथे तुम्ही कमेंट करून तुमचे डाऊट्स मला नक्की विचारू शकता. जर का तुम्हाला माझ्याकडनं कुठच्याही नवीन गोष्टीबद्दल व्हिडिओ हवा आहे, ट्रिक्स हव्या आहेत, टेक्निक हव्या आहेत, अपकमिंग एक्झामसाठी काही तुम्हाला मटेरियल हवं आहे किंवा कुठचा टॉपिक तुम्हाला समजला नाही आहे जो की तुम्हाला शिकवण्यासाठी गरजेचा आहे, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता स्टुडंट्स. मी लवकरात लवकर त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय करीन आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला व्हिडिओ देईन स्टुडंट्स. तर हा होता माझा आजचा पेपर 2 CSATचा अनालिसिस स्टुडंट्स. जरी तुमचे अटेम्प्ट्स याच्या जवळ असतील तरी तुम्ही मेन्ससाठी प्रिपरेशन चालू करा स्टुडंट्स, अजिबात निराश होऊ नका. आणि जर का तुम्ही कालचा पेपर तुम्हाला खूप चांगला गेला नसेल तर होप सोडू नका स्टुडंट्स. पुढच्या महिन्यात MPSCची PSI, STI आणि ASO या एक्झामसाठीची परीक्षा आहे 24 मार्चला. सो त्याच्यासाठी पण जे पण इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत, जे काही स्ट्रॅटेजीज तुम्हाला कशा यूज करायच्यात, कशी ती प्रिलिम्स क्लिअर करायची, हे सर्व मी तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये सांगेन. सो लवकरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा स्टुडंट्स. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.